असतील. नमस्कार. आपण करमाळा तालुका लिंबेवाडी या गावामध्ये आता आलेलो आहोत. बघा किती मोठा चमत्कार आपल्याला वाटतो. मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. यामुळे शेतकरी हा सुखावला गेलेला आहे. मे महिन्याच्या 15 तारखेपासून पावसाने सुरुवात केली होती. अजूनही पाऊस 30 तारखेपर्यंत आहे. ज्या ज्या भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली होती अशा भागामध्ये निसर्गराजाने आज तलाव, काय बंधारे, काय ओढे, काय नाले असे तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न हा जो होता तो मिटलेला आहे. गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. त्यामुळे आता ह्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरण्यासाठी अधिक वेळ जो लागत होता तो जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी हे या ठिकाणी पेरण्या करू शकतात, उत्पन्न चांगले घेऊ शकतात. अशा या निसर्गराजाने ह्या वेळेस शेतकऱ्यांचं चांगलं दुखणं मानून घेतलं आणि जनावरांचाही त्यांनी चांगल्या पद्धतीने मानून घेतल्यामुळे हा पाऊस चांगल्या पद्धतीने झालेला आहे. म्हणून करमाळा तालुक्याची जनता ही अत्यंत सुखवलेला आहे, सुख आनंदात आहे. त्यातली त्या शेतकरी राजा हा दिलखुशपणे हा मार्केटमध्ये फिरताना दिसतोय की आपल्याला यंदा पाण्याची टंचाई भासणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणचा जो बंधारा आहे हा बंधारा पाणी तुडुंब भरलेला आहे. पावसाळ्यामध्ये सुद्धा बंधारा हा भरला जात नाही, पण मे महिन्यामध्ये हा बंधारा भरलेला आहे. अजून पाऊस चालू व्हायचा, जून महिना यायचा आहे, तोपर्यंत पाणी संपूर्ण तालुक्यात पाणीच झालं आहे. मला तर वाटतं की आतापर्यंत 30 वर्षामध्ये अशा सर्व पाऊसच उन्हाळ्यामध्ये पाहिलेलं नाही. त्यामुळे आपण ही दृश्य जी पाहताय ते करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी इथून दृश्य आहे. बघा या ठिकाणी मिस्त्री आपल्याला काम करताना दिसत आहेत. आपण त्यांना आता विचारणा केली होती की तुम्ही आता काम करत असताना 4 ते 8 दिवस तुमचं काम संपूर्ण बंद होतं, तुमचं जीवन विस्कळीत झालं होतं. तर यावर तुमच्या प्रतिक्रिया काय असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा होता. तेव्हा पाऊस हा एकदम अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आम्हाला जरी 8 दिवस आम्ही कामावून घरी बसलो असलो तरी आम्हाला याचं काय सुखदुःख नाही, असं एक कामगारसुद्धा बोलताना सांगत आहेत. आम्हाला काय अडचण नाही. 8 दिवस तुम्ही कामाला नव्हते आम्ही 8 दिवस घरी असलो तरी काय अडचण नव्हती. फक्त पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा ते मिटले गेला. आता काय तुम्हाला काम करण्यामध्ये काही आता काय काम करायला अडचण नाही.